मित्रांनो, आजपर्यंत मला त्याचे नाव कळू शकले नाही. बघू किती दिवस तो आपले नाव लपवू शकतो. दुसऱ्या दिवशी रविवार होता. मी लवकर उठले आणि कॉलेजसाठी तयार झाले. मग आई म्हणाली की आज पण कॉलेजला जाणार का? अरे यार, आज रविवार आहे. मी मोबाईलवर तारीख आणि दिवस पाहताना म्हणाले. मी त्याला पाहू शकणार नाही या विचाराने माझे मन उदास झाले. ठीक आहे, ऐक ना, आज रोहिणीची तब्येत थोडी खराब आहे. मला तिच्या घरी घेऊन जा. भले तू आत येऊ नकोस. मला बाहेरून सोड आणि मला घ्यायला परत ये, आईने विनंती केली. बरं आई. रोहिणी आंटीचं घर फार दूर नव्हतं. मी आईला ठीक म्हणाले. पण मम्मी, पप्पांसोबत मी एकटे राहणार नाही. अगं तुला खाणार नाहीत ते. अहो आई, मला त्यांची खूप भीती वाटते ग. आई हसायला लागली. आईने घरातील सर्व कामे उरकली आणि मग बाबांना म्हणाली, अहो ऐकताय का? मी रोहिणीच्या घरी जात आहे. तिची तब्येत बिघडली आहे. तुम्ही जेवण करू शकता. कीर्तीला सांगा, ती जेवण करेल गरम तुमचं. नको नको, कीर्तीला घे सोबत तुझ्या. मी जेवण गरम करून घेईन माझे. बाबांनी कडक आवाजात एवढेच सांगितले. आईने माझ्याकडे पाहिले तरी मला वडिलांसोबत एकटे राहण्याची भीती वाटत होती. त्यामुळे आईसोबत जाणे योग्य वाटले. मी जीन्सवर पिवळा टॉप घातला होता आणि माझे केस कमी आंबड्यात बांधले होते. मी आयुष्यात कधी चांगले तयार झालीच नव्हती. बाहेरून रोहिणी आंटीचं घर पाहून मला आज जावंसं असं वाटतच नव्हतं. मम्मी, मी जवळच कुठेतरी बसेन. तू मोकळी झाल्यावर मला फोन कर. अगं कुठं बसणार? आत ये, आई म्हणाली. मी काही बोलायच्या आधीच रोहिणी आंटीची मुलगी मिशा आली आणि म्हणाली, अहो आंटी, आत या. कीर्ती, ये ग आत. आता मी तिला नकार कसा देणार? ती माझी बालपणातली चांगली मैत्रीण होती. ती माझ्यापेक्षा मोठी होती, पण आम्ही अनेकदा एकत्र खेळायचो. तिने हाक मारल्यावर मला आज जावं लागलंच. आई रोहिणी आंटीला भेटली. आंटीने मला माझ्या तब्येत आणि अभ्यासाबद्दल विचारले आणि मी मिशाबरोबर बोलू लागले. राजू दिसत नाहीये. मला कळत नाही आईला राजू इतका का आवडतो. माझ्या मनातून आवाज आला. राजूला मिशाने हाक मारली. तो पायऱ्या उतरत होता. तेव्हा मला त्याचे फक्त पाय दिसले. म्हणून मी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. तो खाली आला. आईच्या पायाला स्पर्श करून म्हणाला, अहो काकू, आज तुम्ही इथे कसे? त्याच्या आवाजाने माझ्या हृदयाची धडधड वाढू लागली. हाय कीर्ती, तो मला म्हणाला. तुम्ही दोघं अगोदर भेटलात का? मिशाने विचारले. आम्ही एकाच कॉलेजमध्ये आहोत, राजू म्हणाला. मी धीर गोळा केला. बोटं ओलांडून त्याच्याकडे पाहिले. मग हृदयाची धडधड इतकी जोरात सुरू झाली की तोंडातून बाहेर पडावं असं वाटलं. माझ्या तोंडून तरी न कळत पडलेच. तोही रावण शब्द. सगळे माझ्याकडे पाहू लागले. मिशा हसत म्हणाली, तुला तेच नाव सांगितलं का याने? या नावाने तो प्रसिद्ध आहे. हो, त्याने मला त्याचे नावही नाही सांगितले. त्याला येथे पाहून मला धक्काच बसला आहे. मी त्याच्याकडे तक्रारीच्या स्वरात पाहिले. ओ, आपण या अगोदर इथे आलो असतो ना, तर आपली चूक झालीच नसती. सॉरी बाबा, तुला त्रास देण्यात मला मजा येत होती. बरं झालं तू कीर्तीच्या कॉलेजमध्ये आहेस. आता माझं टेन्शन संपलं, आई म्हणाली. त्यावर रोहिणी आंटी म्हणाली, तुला कशाचं टेन्शन आणि काळजी वाटत होती? अहो ती मुलगी आहे. काही प्रॉब्लेम झाला तर? टेन्शन तर आहेच ना. अहो आंटी, हिच्याशी कोणी पंगा घेत नाही कॉलेजमध्ये. सगळे घाबरतात कीर्तीला, राजू म्हणाला आणि माझ्याजवळ येऊन बसला. मिशा चहा आणि नाश्ता घेण्यासाठी स्वयंपाकघरात गेली. आई आणि आंटीच्या बेडरूममध्ये गेल्या. आता मी राजूसोबत एकटी होती. राजू माझ्या अगदी जवळ बसला होता. त्यामुळे माझ्या हृदयाचे ठोके ऐकू नयेत म्हणून मला भीती वाटत होती. म्हणजे तुझे नाव राजू आहे असं अखेर कळलेच मला. किती तार लपवशील तुझे नाव माझ्यापासून? म्हणजे तू काही दिवसांपूर्वी पार्सल घेण्यासाठी घरी आला होता? हो. मी माझ्या डोक्याला हात मारला. मला वाटले
की मी बाहेर जाऊन त्या दिवशी पाहिले असते तर, किंवा मी याआधी रोहिणी आंटीच्या घरी आली असती पार्सल देण्यासाठी, मला अगोदरच कळले असते. तू काय विचार करत आहे? त्याने विचारले. तू पार्सल पोहोचवण्याचे काम चांगले करतो. तू डिलिव्हरी बॉय म्हणून नोकरी करू शकतोस. खूप मजेदार होते, तो हसत म्हणाला. अखेर आज मला त्याचे नाव कळालेच. लवकरच आम्ही आमच्या घरी आलो. कॉलेजमध्ये आम्ही रोज भेटायचो. आता माझी त्याच्याशी मैत्री घट्ट होऊ लागली. मला त्याची कंपनी आवडू लागली. आम्ही चांगले मित्र होतो. मी आईला सर्व काही सांगायचो आणि आई आनंदित व्हायची की शेवटी मला एक मित्र सापडला. कारण आईला माहिती होते की मला कोणी मित्र नाही. कोणाशी न बोलणारी कीर्ती राजूसोबत एवढी कशी कम्फर्टेबल होती, असा प्रश्न कॉलेजमध्ये सगळ्यांनाच पडला. अनेकदा एकच मित्र असतो ज्याच्याकडे आपण आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट व्यक्त करू शकतो. ज्याच्यासोबत आपण असे जगतो की जणू आपण स्वतःसोबतच जगतो आहोत. तो आपली सावली बनतो. माझ्यासाठी रावण माझा मित्र होता. मी त्याला रावण म्हणायचो आणि मी त्याच्यासमोर वेगळीच मजा करायचो आणि कधी कधी रस्त्यावर नाचू लागायचो. मग तो मला वेडू म्हणू लागला. त्याचे नाव रावण होते आणि तिथून मला पागल हे नाव पडले. त्या दिवसापासून मी खूप आनंदित होतो. मला राजूचा साथ मिळाला आणि त्याचीच मला गरज होती. कॉलेजवर आम्हा दोघांना सगळे ओळखू लागले. पण आपण फक्त मित्र आहोत हे सगळ्यांनाच माहीत होते. होय, काही लोकांना नक्कीच वाटले होते की राजीव आणि माझे अफेअर आहे. परंतु राजूच्या बाजूने सर्वांना लक्षात आले की तो मला फक्त एक मित्र मानतो. लोकांनी गोष्टी बनवणं बंद केले आणि आमच्या मैत्रीचे कौतुक करायला सुरुवात झाली. मी राजूच्या खूप प्रेमात पडले होते, पण त्याच्या मैत्रीत मी आनंदित होते. कारण मला रोज त्याची संगत मिळत होती. आता रोहिणी आंटीच्या घरी माझ्या भेटी खूप वाढल्या होत्या आणि आम्ही खूप वेळा माझ्या घरी एकत्र अभ्यास करायचो. रात्री सुद्धा. पप्पांना माझे आणि राजीवचे भेटणे कमी आवडत होते, पण तरी ते राजीवला लहानपणापासून ओळखत होते आणि तो एक चांगला मुलगा आहे हे देखील त्यांना माहिती होते. त्यामुळे फारशी अडचण नव्हती. मम्मी, अगं मम्मी, लवकर बाहेर ये, मी आनंदाने ओरडत घरात आले. अरे काय झालं? एवढं का ओरडते? मम्मी, मिशाचे लग्न निश्चित झाले आहे. मुलगा कॅनडामध्ये आहे, नोकरी करतो. मी रोहिणी आंटीच्या घरी गेले तेव्हा त्यांनी मला सांगितले आणि मिशाचा आनंद पाहण्यासारखा होता. मी आनंदाने उड्या मारत आईला सांगितले. अरे, ही आनंदाची बातमी आहे. मी आत्ताच रोहिणीला फोन करते, असे म्हणत आईने रोहिणी काकूंना फोन लावून त्यांना अभिनंदन दिले. ही तर आनंदाची गोष्ट होती. त्यावर अजून आनंदाची गोष्ट देण्यासाठी राजू घरी आला. ए जल्ली, हा राजूचा आवाज होता. अरे, तू इथं काय करतोस हे? माझ्याशिवाय 2 मिनिटंही राहू शकत नाहीस का? चल, मी तुझ्याशिवाय आयुष्यभर राहू शकेन. मी आंटीला मिठाई द्यायला आलो होतो, म्हणून वाटलं तुला भेटावं. फक्त 2 मिनिटांपूर्वी मी तुझ्यासोबत होते. आता परत का भेटू तुला? चल, बाहेर निघ. जा गाढवा, निघ इथून. का मारू तुला? वेडी कुठली? जेव्हा त्याने मला वेडी म्हटले तेव्हा मला खूप आवडले. कारण खरोखरच मी त्याच्या प्रेमात पडले होते. मला फक्त त्याला गमावण्याची भीती वाटत होती. लवकरच मिशाचे लग्न निश्चित झाले. पुढच्या महिन्याची 15 तारीख निश्चित करण्यात आली. मिशा, तुला लग्नाची एवढी घाई का आहे? तुला जुजीशिवाय राहता येत नाही का? मी गमतीत तिला म्हणाले. अरे नाही यार, त्यांच्या घरच्यांना घाई आहे. त्यांच्या आजीची तब्येत बरी नाही ना. अरे, ही बाब आहे का? आता घरी लग्नाची तयारी चालू होती. त्यात मी रोहिणी आंटी आणि मिशीला मदत करत होते. मी अनेकदा राजूसोबत काही सामान घेण्यासाठी बाजारात जात होते. सम्राट काका म्हणजे मिशीचे वडील रोहिणी आंटीला सांगत होते
किती सुंदर मुलगी आहे. किती मदत करते आपली. ती स्वतःचे घर समजते येते. हो, ती खूप गोंडस आहे. ए वेडी, तू थेट नाव घेऊ शकत नाही का रे माझं? हे का वारंवार वेडी म्हणतोस मला? नाही नाही. मी तोंड बंद करून चालायला लागले तेव्हा त्याने पुन्हा हाक मारली. किट्टू, ऐक ना. त्याच्या तोंडून किट्टू ऐकून खूप विचित्र वाटले. तो मला लहानपणी कधी कधी किट्टू म्हणत असे. पण मला त्या नावाने कोणीही हाक मारली नव्हती. सगळे मला कीर्ती म्हणत. राजीवच्या मनात काय चालले होते? मी पण तोच विचार करत होते. पुढच्या भागात तुम्हा लोकांना कळेल की कीर्ती आणिच्या आयुष्यात कोणकोणते वेगळे वळण येऊ शकतात. मित्र, कथा खूप चांगली आहे. ऐकायला आवडत असेल तर चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.